या ठिकाणी अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे. सत्ता कुणाची येईल काय वाटतं आपल्याला? सगळं राजकारण तर इथं आता घासून चालू आहे. म्हणजे कोणाची सत्ता येईल काय सांगता येत नाही. काय सांगताय? नाही सांगता येत. दोन्ही बी कोणतेही बसू शकते. दोन्ही पार्ट्याचं जोरात हे चालू आहे. या ठिकाणी अकलूज नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे. हां हां. काय वाटतंय तुम्हाला सत्ता कुणाची येईल काय वाटतं? आता मोहिते पाटलांची, कारण आमचे मालक त्यांच्या पहिल्यापासून त्यांच्याकडेच असतात, भयांकडे. हां, पहिल्यापासून. बरं बरं. त्यामुळं तिथं कामाला असल्यामुळं आणि बाकीच्या गोष्टी सगळे आमची सगळं काम वगैरे काय हां चांगलं वाटतं त्यांचं. त्यांनीच करतात आमचं सगळं, म्हणजे हे करतात ना, भयांकडेच आम्ही सगळं हे करतो. कामाचं त्यांचं हो, चांगलं वाटतं. हां, आम्ही प्रत्येक तुमचं काम हां हां भैया साहेबच करतात आमचं सगळं. हां, भैया म्हणजे पहिल्यापासून आमचे मालक होते ना, मुलगा सगळे त्यांच्याकडेच, आमचे भयांचाच प्रचार सगळं. हां हां. या ठिकाणी आता अकलूज नगर परिषद निवडणूक चालू आहे. काय वाटतंय कुणा सत्ता येईल? मोहिते पाटलाची सत्ता. कशामुळे माहिती पाटलाची सत्ता? त्यांचं काम चांगलं आहे, सगळं चांगलं आहे त्यांचं. काम चांगलं असल्यामुळे त्यांची सत्ता येईल. हां, काम कसं आम्ही त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला ओळखत नाही. ओळखतच नाही. नाही ओळख. भाजपचं कसं काम काय वाटतंय? त्यांचं नाही आम्ही ओळखत नाही दुसरं कोणाला. त्यांचे अजिबात मोहिते पाटलाशिवाय कोणालाच ओळखत नाही. ओळखत नाही. सत्ता 100% मोहिते पाटलाची. हां. या ठिकाणी अकलूज नगर परिषद निवडणूक चालू आहे. सत्ता कोणाची काय वाटतंय तुम्हाला? मोहिते पाटलांचे मोहिते पाटलाची. मोहिते पाटलाचीच का? काम चांगलं करते. काम चांगलं करते म्हणून सत्ता त्यांची हे येणार. त्यांचे येणार. आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे. सत्ता कोणाची काय वाटतंय तुम्हाला? आता तर मला वाटतं की आमचंच येईन सरकार. आणि म्हणजे त्यांनी मोहिते पाटलांनी खूप अशी मदत केली आहे आणि गोरगरिबांना पण चांगली मदत करतात, कामं चांगले करतात. असं काही म्हणजे त्यांच्याकडे गेलं कसं काम होतंच असं नाही की होत नाही, पण ते खूप मदत करतात आणि त्यांचीच सत्ता यावी अशी माझी तर अपेक्षा आहे. त्यांची सत्ता यावी आणि त्यांनी आजपर्यंत इतर रस्त्याचे वगैरे सगळी कामं, म्हणजे काही त्यांच्याकडे गेलं ना, कुठलीही कंप्लेंट असू द्या ते म्हणजे पूर्ण करणारच. भाजपचं बी काम चांगलं आहे असं वाटतंय. काय वाटतंय तुम्हाला? भाजपचं पण आहेच की, भाजपचं नाही असं नाही. दोन्ही आता कसं असतंय, सत्ता म्हटले की दोन्हीचं असते, पण सगळ्यात जास्त तर आम्हाला मोहिते पाटलांकडनंच जास्त आहे. अपेक्षा तिकडून आहे. हां, अपेक्षा त्यांच्याकडनंच आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे. नमस्कार. तर आपण अकलूज नगर परिषद या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 मध्ये आहे. तर या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 मध्ये आपण आलेलो आहे. तर आता इथलं इलेक्शन चालू आहे. बरं. तर काय आपलं म्हणणं आहे, कोण असणार आहे उमेदवार किंवा कोणाच्या विभागातून तुम्ही मत देणार आहे तुम्ही इथून? नाही, आम्ही पहिल्यापासूनच मोहिते पाटलाच आहे. त्यामुळे मोहिते पाटलाचा कोणी जरी उमेदवार राहिला तर त्यांनाच मत देणार आम्ही. दुसऱ्याला परिषदेवर सत्ता कोणाची काय वाटतं तुम्हाला? आणि मोहिते पाटलाचंच. मोहिते पाटलांची पहिल्यापासूनच त्यांचं आहेत म्हणल्यावर दुसरे इथं नाही आहेत. मोहिते उमेदवार कोण असणार आहे इथून 3 मध्ये आता ते काय आहे नाव, ते निलेश एक हे करेल ना, त्याच्यामुळे त्यांना आम्ही मत देणार. आपले पाटीलच येणार. पाटील येणार. हां, कशामुळे पाटील येणार? येणार. पहिल्यापासून कामं करते, पहिल्यापासून सन्मान आहे आपले त्यांची आहे. बरं. आणि निलेश भाईच येणार आहे. निलेश भाई. हां, त्यांची चालते. बरं, आता नगर परिषदेवर सत्ता कोणाची काय वाटतं तुम्हाला? पाटील. मोहिते पाटील. खातो पितो समजा व्यवस्थित चाललं आपलं. मोहिते पाटलांच्यामुळे. या ठिकाणी निवडणूक चालू आहे. बर, सत्ता कोणाची येईल? मोहिते पाटलाची. मोहिते पाटीलच. मोहिते पाटलाची. भाजपनं काम चांगलं केलंय. लय केलंय की, लय चांगलं केलंय भाजपनं. मग आता सत्ता सरकार कोणाचं येईल हा, काय आता सांगता येतंय ती आपल्याला, सरकार कोणाचं येईल ती. इथं कोणाची सत्ता येईल असं वाटतं? इथं येईल आपली मोहित्याची, दुसरी कोणाची येणार आहे? मोहिते पाटलाची. हां, ठिकाणी निवडणूक चालू आहे. कुणाची सत्ता येईल असं वाटतं? मोहिते पाटील. मोहिते पाटील. फिक्स मोहिते पाटील. कशामुळं मोहिते पाटील? पहिल्यापासून त्यांचं आहे. तर काय पहिल्यापासून पाटील कामच करत नाहीत असं विरोधक म्हणतायत. तरी म्हणलं तरी शेवटी त्यांचीच बाजू सर होणार आहे. त्यांची बाजू श्रेय होणार आहे. हो, हे काळ्या दगडात पाणते काय काळ्या दगडाची पांढरी ते काय मधून इच्छुक उमेदवार कोण आहे किंवा तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? अजून तसं डिक्लेअर झालं नाही ना. पण तुमच्या मनात एखादा उमेदवार असेल की बाबा हा या वार्डातून उमेदवार असेल ना तुमचा? नाही, अजून तसं काय फिक्स झालं नाही. झालं ना. हां, पण तुमचं जन्मत कुणाला असेल? काय आता बघू, अजून तसं काय सांगता येत नाही. तुमचं मत मोहिते पाटील की भाजप? नाही, तसं सांगू शकत आहे. पण नाही हां, मोहिते पाटलांचं इथं वर्चस्व आहे. हो, बरोबर आहे. भाजपचं राहील. कुणाच राहणार वर्चस्व?
तसं मोहिते पाटलाचं राहणार आहे. मोहिते पाटलाच राहणार. मावशी काय वाटतं इलेक्शन चालू आहे कुणाच सत्ता येईल? मोहिते पाटलांची मोहिते पाटलाचंच काम. हो कारण ते पहिल्यापासून आम्ही त्यांच्या बाजूनच आहे ना तेच येणार आमचा विश्वास आहे त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे तुमचा. त्यामुळं त्यांची सत्ता आहे ना 100%. 100% त्यांचा काम. मावशी या ठिकाणी आता इलेक्शन वार्ड क्रमांक 3 मध्ये आहेत आपण. हां काय वाटतंय कुणाच सत्ता येणार? मोहिते पाटलांचीच सत्ता येणार. त्यांचंच काम चांगलं आहे आणि ते सगळ्यांना म्हणजे गोरगरिबाला सहकार्य करतात. सगळं चांगलं आहेत. नमस्कार. या ठिकाणी अकलूज नगर परिषदेची निवडणूक चालू आहे तर सत्ता कुणाची येईल? मोहिते पाटलाच. मोहिते पाटलाची. कशामुळे? काम चांगलं आहे भाजपनं बी काम केलंय. मोहिते पाटलाचीच का? मग कुणाच म्हणू मोहिते पाटलाची जाणार 100%. मोहिते पाटलांची सत्ता येणार. ओके. काय सांगाल आता नगर परिषदेत तुमची निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला कुणाची सत्ता आली पाहिजे किंवा कुणाची सत्ता असावी नगर परिषदेवर? मोहिते पाटलांचे. मोहिते पाटलांची. मोहिते पाटलाच काय कशामुळे सत्ता येईल म्हणतात? काम चालू आहे त्यांचं. काम चांगलं आहे का? चांगलं आहे. हो. बरं. आता अकलूज नगरपंचायतचं इलेक्शन चालू आहे कुणाच सत्ता येईल काय वाटतंय तुम्हाला? मोहिते पाटलाची मोहिते पाटला सत्ता येईल का? कशामुळं? त्यांचं काम चांगलं आहे काम चांगलं असल्यामुळं सत्ता त्यांची आहे. हां सत्ता त्यांची. ओके.